शिवसेनेचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, आपला वाढदिवस अशा प्रकारच्या समाजाभिमुख, लोकाभिमुख कार्यक्रमांच्या माध्यमातून करतात. तर मी खरं म्हणजे आमचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतोच, परंतु हा कार्यक्रम जो आहे शिवसेना आपल्या दारी हा सिद्धेश कदम यांनी आयोजित केला. गेल्या 3 वर्षापासून आयोजित करतात. कारण लाभ आहेत, लाभार्थी आहेत, परंतु त्यांना दाखले असणं, पुरावे असणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जवळपास 20,000 लोकांना या ठिकाणी दाखले विविध मिळालेत. त्यांना जे काही सरकारचे लाभ आहेत ते लाभ मिळतील. आणि गेले 3 वर्षापासून हा कार्यक्रम होतो आहे. संपूर्ण मुंबईमध्ये हा अशा प्रकारचा कार्यक्रम राबवावा अशी मागणी देखील या ठिकाणी आली आहे. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना ज्या शासकीय शासन दरबारी चक्रा मारायला लागतात, वेळ घालवावा लागतो, अशा प्रकारच्या जसं शासन आपल्या दारी आम्ही 5,40,00,000 लोकांना मी मुख्यमंत्री असताना ती योजना राबवली, त्यांना लाभ मिळाला. आणि हे शिवसेना आपल्या दारी सिद्धेश कदम त्यांची टीम हे सगळं राबवते. त्यांचं अभिनंदन मी मनापासून करतो. कारण हा विद्यार्थ्यांसाठी आणि जे गरजू आहेत त्या सगळ्यांसाठी हे दाखले ताबडतोब या ठिकाणी देणं, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करणं, अगदी 20,000 विद्यार्थ्यांना लॅपटॉपपासून टॅबपासून शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील या ठिकाणी. मगाशी मला एक डॉक्टर भेटला आपल्या इथं नीटमध्ये मागच्या वर्षी, त्याला आपल्याच अशा प्रकारच्या सहकार्यामुळे त्याला देखील त्याची संधी मिळाली. त्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्ममुळे जे विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन मिळतं आहे आणि त्यांची भविष्यातली वाटचाल देखील यशस्वी होते. वर्ली डोममध्ये देखील हा कार्यक्रम वर्ली डोम करून आज दादरमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांसोबत पाहिलं खरं म्हणजे नीट पेपर लीक होणं ही देखील दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेचं गांभीर्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलं आणि तात्काळ यामध्ये नवीन कायदा करण्याचा निर्णय घेतला. त्याचं बिलही उद्या येईल. 10 वर्षाची सक्त मजुरीची सजा, 10 कोटी रुपये दंड, केस फास्ट ट्रॅकवर चालणार. NTA मधून जवळपास 427 लोकांना काढून टाकलं. या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना जेरबंद केलं आहे. CBI त्याची चौकशी करते आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतः सांगितलेलं आहे कुणालाही यामधून सुटका नाही. कठोर कारवाई जो याच्यामध्ये सापडेल त्याला कठोर कारवाई केली जाईल, त्याला सोडलं जाणार नाही. आणि म्हणून कठोर कायदा या ठिकाणी आणतात. मी मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देशाचं भवितव्य जे आहे, हे विद्यार्थी आहेत, त्यांच्या भवितव्याला, त्यांच्या भविष्याला प्राथमिकता दिलेली आहे. आणि हे त्यांना या अशा प्रकारचा जो काही न्याय दिलेला आहे. आणि म्हणून त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून राजीनामा दिलेला आहे. हा देखील आपण एक जी घटना झालेली आहे यामुळे विद्यार्थी यांच्या प्रश्नांना, त्यांच्या भावनांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी प्राथमिकता दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, त्यांचं आंदोलनामध्ये काही लोक हे राजकीय, त्यांचं नॉन पॉलिटिकल आंदोलन होतं, पण ते राजकीय आंदोलन, पॉलिटिकल आंदोलन केलं गेलं. या ठिकाणी जी आंदोलनं झाली आपल्याला माहीत आहे की काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले. अरे, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी SPGचा कायदा केला आणि त्यावेळेस प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलंही आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना असतानासुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडं बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती. आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये
जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता, हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे. विरोधी पक्ष नेत्याने अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, कारण यापूर्वी देखील आपण 2 देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो. कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते, इकडे आंदोलनाला या, इकडे आंदोलनाला या. अरे आंदोलन तर जंतर मंतरवर होतं, मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दुष्ट हेतू होता आणि फार ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे. आणि त्याचबरोबर काही लोक इकडून पण गेले. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवापेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि म्हणून मी सांगतो, विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण आहेत. आणि म्हणून आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभ्यास करावा, आपलं करिअर घडवावं. आपलं व्यासपीठ कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारण करण्यासाठी देऊ नये. हिंदी हिंदी सर हिंदी सर हिंदी 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 सब हिंदी हिंदी सर सब हिंदी सब हिंदी हिंदी सर जिस प्रकार से हिंदी सर तो ये बोले सर जिस प्रकार से ठाकरे बंधु तिरंगा रैली यात्रा निकाले उसके लिए क्या कहना है? देखिए अभी तो आंदोलन खत्म हो गया. यहाँ पर जंतर मंतर में जो आंदोलन था वो विद्यार्थियों का था. उसका जो नेतृत्व कर रहे थे अपने अभिजीत दिपके और सोनम वांगचुक, वो आंदोलन को देखते हुए यहाँ पर प्रधानमंत्री महोदय जी ने बहुत ही गंभीरता से इसको लिया. विद्यार्थियों के भविष्य को प्राथमिकता दी और उन्होंने कड़ा कानून बनाया. 10 साल की सज़ा होगी, 10 करोड़ का जुर्माना भरना पड़ेगा और उसी के साथ फास्ट ट्रैक पर केस चलेगी. और एनटीए में से 427 लोगों को निकाल दिया. उन्होंने कहा है कि कोई भी दोषी हो उसको बख्शा नहीं जाएगा. सीबीआई इंक्वायरी चालू है और इसी के साथ बिल भी आ जाएगा, कानून भी हो जाएगा. इसके आगे ऐसी कोई भी घटना ना हो, इसका पूरा प्रावधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने खुद स्वयं किया है. और इसीलिए ये बिल भी आएगा और कानून भी होगा. इसलिए मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत धन्यवाद देता हूँ. उन्होंने उनका अभिनंदन भी करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ, क्योंकि उन्होंने इस देश के भविष्य को प्राथमिकता दी है. उनकी भावनाओं को तवज्जो दिया है और भावनाओं को राजनीति से परे जाकर प्राथमिकता दिया है. कोई भी राजकीय दबाव को ध्यान में नहीं रखते हुए विद्यार्थियों के प्रश्नों को उन्होंने प्राथमिकता दी. और इसी के साथ शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जी ने नैतिकता और हमारी जिम्मेदारी खुद की समझकर उन्होंने भी इस्तीफा दिया. अभी तो आंदोलन ख़त्म हो गया. अभी तो ये क्या चालू है, ये क्रेडिट लेने की बात है. और वांगचुक जी की जो पत्नी है उन्होंने खुद ही कहा था कि ये कांग्रेस की नौटंकी है, ये कांग्रेस का तमाशा है. क्या है, जंतर मंतर में आंदोलन बैठे और राहुल गांधी जाते हैं प्रधानमंत्री के निवास पर. क्या है, उनकी मंशा, उनकी भूमिका ठीक नहीं थी, उनका उद्देश्य ठीक नहीं था. और मैं तो ये कहूँगा कि हमेशा वो बार बार बोलते हैं कि बांग्लादेश में ऐसा हुआ, नेपाल में ऐसा हुआ, श्रीलंका में ऐसा हुआ. क्या हमारे देश में भी ऐसा वो अराजकता फैलाना चाहते हैं? ये तो गहरी एक बहुत बड़ी खतरनाक साजिश उनकी थी, ऐसा मैं कहूँगा. और उसकी कड़ी मैं निंदा करूँगा. उनको पता है, विरोधी पक्ष नेता है वो, ये जब स्वर्गीय इंदिरा गांधी जी की हत्या हो गई तब एसपीजी का कानून बनाया गया, क्योंकि वहाँ पर प्रधानमंत्री निवास के वगैरह वगैरह आजू बाजू में कोई भी आंदोलन नहीं हो सकता है.
ये उनको भी पता था, लेकिन जानबूझकर ये उनकी जो मंशा है, उनका उद्देश्य है, वो गलत था और इसका कड़ा विरोध, कड़ी निंदा ये मैं करता हूँ। और विद्यार्थियों के साथ हम लोग सब हैं, विद्यार्थियों के साथ खुद स्वयं प्रधानमंत्री जी है, और इसलिए ये बहुत बड़ा निर्णय जो है, ये निर्णय ये हुआ है